नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 5, 6 आणि 7 ऑगस्ट 2026 या तारखेचा। तर या कालावधीमध्ये वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून काही भागात पावसाची स्थिती कशी राहील सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसात वातावरणात पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। अरबी समुद्राकडून येणारे पश्चिम नैऋत्य वारे यामुळे महाराष्ट्रातील वातावरणामध्ये आर्द्रता टिकून राहत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होत आहे। तर काही भागात महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर अचानक जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। अल्पावधीतच अधिक पावसाचा जोर राहील। तर मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह या पावसाची स्थिती पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकते। 5, 6 आणि 7 ऑगस्ट 2026 या तारखेच्या दरम्यान या पावसाची स्थिती राहील। तर पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज महाराष्ट्राचा सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूच्या दक्षिणेकडे हलका पाऊस राहील आणि तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्याचा बराचसा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे पावसाची स्थिती बहुतांश ठिकाणी राहील। रामगुंडम, हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर मध्यम जोरदार पावसाची शक्यता। भुवनेश्वर, कांतामल, रायपूर, कोरबा, राऊरकेला, धनबाद, कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसामध्ये। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा, आलडोना मुसळधार पावसाचा अंदाज। किनारपट्टीकडे पणजी, मोपासा, पारसेम, औरस, वेंगला, महापण, कुडाल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। चांदगड, रामगड, कानकुंबी, बेडशी जोरदार पावसाचा अंदाज। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटुरगुंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर रिओना, जागवी, मडगाव, कुचकोडे, साईगाव, कास्टलरॉक, वास्कोदगामा, पणजी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात महापण, कुडल, मालवण, बायगणी, पुईपकासल, कडेगाव, पटेगाव मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळू शकतो। तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अड्डाला मध्यम स्वरूपात राहील। कुरणवाडी, सांकेश्वरा, रायबा, खिडकल, देवणकाठी, चिकोडी मध्यम हलका राहील। निपाणी, मुरगुड, बिद्री, गारगोटी, इस्फुर्ली, कागल मध्यम पावसाची शक्यता। तसेच कोल्हापूर, चतबिल, किनी, कोडाली हलका पाऊस राहील। सांगली जिल्ह्यात सांगली, मालगाव, मंगसोळी, शिरगोपी, कोडाची मध्यम स्वरूपात राहील। अथनी, अडाली, तेलसंग, दागलपूर, बिलर्जत मध्यम स्वरूपात राहील आणि लगतच पैसा तिकोटा, नागजकुची हलक्या पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। गिरडी, चिंके, दिघाची, पंढरपूर, मंगळवेढा, मारवाडे, म्हसवाड, पिलवी, बेलापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। कुरुळ, बेलाटी, जामगाव, मंगरोळी, मंद्रुप मध्यम स्वरूपात राहील। सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला मध्यम पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदवाडी, तुळजापूरला मध्यम हलका राहील। मोल, अंगार, शेतपल, करकम, बेंबले, टेंभुर्णी, वांगी, केरन, कोंडे, सेल्सियस, परंडा या भागातील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। अकलूज, माळशिरस आणि बराड, शिंगणापूर, नेंदाल, दहिवाडी इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। बारामती, लुसुंबे, बिगवण, करमाळा, केटूर, बिगोन रोड या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे लाटे, फलटण हलका राहील। लोणार, नांदल, फलटण, बराड, शिंगणापूर, मोलदिक्सल, देवरा मध्यम हलका राहील। निंदाल, दहिवाडी, वडुजले हलका मध्यम राहील। सातारा, कोरेगाव, औंध, पुसेवली मध्यम पावसाची शक्यता। ओमराज, कराड, कडेगाव, विटा, रामपूर, पलूस, नरसिंहपूर आणि मेढा, उडाले इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच पावसाची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ,
पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मुसळधार स्वरूपात राहील. खारेपटण, गगनबावडा, पोंडा, राधानगरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. लांजा, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माकंजन जबरदस्त पावसाचा अंदाज राहील. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर अधिक राहील. कोयना, पाटण, अरळ, आरवाडे, वसोटा फोर्ट आणि लोटे, चिपळूण किनारपट्टीचा परिसर, मार्गाव, तांबे, गुहागर, दहागाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील. महाबळेश्वर, वाई, रावडी, भोर इकडे मध्यम स्वरूपात राहील. मंदनगर, कलचित, महाडवर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर अधिक राहील. व्याहाले, लवासा, जिरटेट, टाल्ला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबे, कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याकडे केटवल्ले, सासवड, शिवापूर, दायरी, पुणे मध्यम स्वरूपात राहील. पुनावले, चाकण, खेड, वाडा, मनसर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील. लोणी, कालभर, राऊ, नार्वे, बोहरी, मठ, शिरूर, मलटण, कवटे हलक्या सरींचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील. आणि तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये राळेगाव, सुरेगाव, जामखेड, कडाष्टी हलक्या सरींचा अंदाज राहील. अहिल्यानगर, कुडगाव, शिरळ, माका आणि अमरापूर, हंसापूर, भगूर, पातळी हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील. घारगाव, मांडवे, वरवंडी, संगमनेर, अश्वी, शिर्डी, पिलतांबा, श्रीरामपूर तसेच तालिकावन, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसात. कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेण मध्यम स्वरूपात राहील. शिरोळ, खोपोली, कामशेतलाई मध्यम पावसाची शक्यता. कर्जत, कुसर, पेठ, नरेल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज. मुंबई, उरण, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याणमली, मीरा भाईंदर, वसई विरार मध्यम स्वरूपात राहील. घाटमाथ्याकडे जोर अधिक राहील पुढील 3 दिवसामध्ये. शिवाले, वैशाखरे, मध, गरवाडी, खोटाले, राजूर आणि आंबेवाडी, इगतपुरी, मुनगाववाडीवर जोरदार पावसाचा अंदाज राहील. पालघर जिल्ह्याकडे वसई विरार, उंबरपाडा, पिलवी, सपाले, गोडमाल, वाडा, मान्नर, कोडण, कासाकरोड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. नाशिक जिल्ह्याकडे समशेरपूर, तिरडे, डुबरे, नाशिक, देवळी मध्यम स्वरूपात राहील. निमगाव, शिन्नर, मंजूर, देवगाव, लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, ममदापूर, तालवड, नांदगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो. चांदवड, देवळा, मालेगाव आणि ताहराबाद, नामपूर, निमशोडी हलक्या सरींचा अंदाज राहील. नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फारशी नाही. नागपूर, अमली, कोकसाने, बोरचाक, नंदुरबार हलका पाऊस राहील. शहादा, असोल, बुडकी, वडबिकी, सांगवी, सुले, जैतपूर, गोडी, साले, चिमटा आणि नांद्राणी हलक्या सरींचा अंदाज राहील. जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, अव्वड, आडगाव, हिरापुरा, यावल, फैजपूर, जळगाव, मुसवळ हलका पाऊस राहील. वडगाव, पाचोरा, पौर, जामनेरलाई मध्यम हलका राहील. आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात मुंबई, चाळीसगाव, साईगवन, कन्नड, हतनूर, फुलंब्री, विरामगाव मध्यम स्वरूपात राहील. अळगोपा, देवगाव, वैजापूर, गंगापूरला हलका पाऊस राहील. श्री छत्रपती संभाजीनगर, संसी, पिंपरी, काचोड, पाचोड, धाकेपाल, पैठण, अमरापूर, हंसापूर, बालम, टाकली हलक्या सरींचा अंदाज राहील. जालना जिल्ह्याकडे मंगळूर, आमशेवजोटा, तानवाडी, पानवाडी, परतूर मध्यम स्वरूपात राहील. गोलापांगरी, जालना, बदनापूर हलका पाऊस राहील. देऊळगाव, राजा, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसामध्ये. बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूर, करकमला हलका राहील. मंजलगाव, वडवणी, सिरसल, सोनपेठलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे. येलम, चौसाला, पाटोदा, पातूर, खर्डा, धाराशिवचा बराचसा परिसर, कळंब, तारकेडवम हलका पाऊस राहील. आणि बीड जिल्ह्याकडे परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, राणीसगाव, अहमदपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि धाराशिवकडे एडशीपेठ, कामेगाव, बेमली, पेरबंग, पाणेगाव, बार्शी, वडोला, तुळजापूर, तांदूळवाडी या बऱ्याच ठिकाणी हलका राहील. नंदुरगाव, होरोटी, उमरगा हलका पाऊस राहील. लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा. औसा, पहाडा, कोंड, मुरुड, घाटेगाव, पेठ हलक्या स्वरूपात राहील. लातूर रोड आणि बोकडा, रेणापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. श्रंतपाल, अचोला, औरशाजानी, हलसी, भालकी, बीदर, उदगीर, मुरकी, वडमुजुक, जोळकोट, देगलूर, रुद्र या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. परभणी जिल्ह्याकडे मुखेड, नरशी, कवठा, लोहा, बजुक, गंगाखेड, पालम मध्यम स्वरूपात राहील. आणि परभणी, जरी, बोरी, जंतूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता. परतूर, मरसूल आणि पाथरी, आष्टी मध्यम पावसाचा अंदाज. नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज. बसमत, पूर्णा, मुखेड, भोकर, पेटुंबरी, कोडलवाडी, धर्माबाद या भागात जोरदार पावसाची शक्यता. आणि तमसा, हिमायतनगर, टाकणी, मोरचुंदी, किनवटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, माऊरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील. वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेताड, मालेगाव, परतूर, मरसूल, मंगळुपी, करचनाखेडा मध्यम पावसाचा अंदाज राहील. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, बीबी, लोणार, मेहको, डोंगाव मध्यम स्वरूपात राहील. घाटबोरी, कुदनापूर आणि तसेच चिखली,
गिरडा बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील. मोठाला पिंपरी गावली इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील. खामगाव, शेवगाव, दिघी, नांदोणा, अडलुदुर्ग, दासराखेड हलका पाऊस राहील. जळगाव, जामत, पळसी आणि तेलरा हलक्या सरींचा अंदाज आहे. अकोला जिल्ह्याकडे अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा हलका मध्यम राहील. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूर हलक्या सरींची शक्यता. असेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणथडी हलका पाऊस राहील. चिखलदरा, सालदानेला मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. तसेच मोर्शी, दुर्वाडा, काटी, जळखेडा, कोडाली, काटोल मध्यम स्वरूपात राहील. अरवी, वडाळा, लाडगड मध्यम पावसाचा अंदाज आहे. चांदूर, धामणगाव रेल्वे, फलेगाव, पुलगाव, बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील. आणि वर्धा जिल्ह्याकडे वर्धा, जामनी, तुळजापूर, बारबडी, हिंगणघाट, देवळी, कोल्हापूर, वाडकी, पुणे मध्यम पावसाचा अंदाज राहील. यवतमाळ जिल्ह्याकडे नेरला हलका राहील. यवतमाळ, कल्याण, जामोडा आणि रुई, जवई आणि ध्यानी, साखरे, तोंडी, पुसद, खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज राहील. पांढरकवडा, गाटंजी, करंजी, पटणबुरी, निंबोडा, अलिदाबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील. आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी, कायर, भद्रावती, मोरली, कुटवाडा, चारवकी, चिमूर, ब्रह्मपुरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. बदलापूर, गजवाली मध्यम स्वरूपात राहील. सोनापूर, शिरपूरला मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. आणि गडचिरोली जिल्ह्याकडे अष्टीमल, चेरा, एटापल्ली, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज. गिरवाडा, पराकोटलाई मध्यम स्वरूपात राहील. कापसी, पंगजोंडलाई मध्यम हलका राहील. गडचिरोली, धनोरा, मुरमगाव, चिरमुरा, नाटीचक, देसिंग, दिगोरी, कुरखेडा, बालेटोला या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. कोलेगाव, बनगाव, चिंचघर मार्गाचा मध्यम स्वरूपात राहील. भंडारा जिल्ह्याकडे लखनी, साकोली, संग्रणी, अडायल, गोतंगाव, पावनी, भिवापूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. नागपूर जिल्ह्याकडे बुटीबुरी, हिंगणा, पाचगाव आणि डोरली, कमळेश्वर, कोडाली, काटोल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज. कामठी, वाघोली, पारशोनी, उमरी, सावरनेर, बडेगाव, विचवा मध्यम हलका राहील. आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्दी, धर्मपुरी, असोली, कंधारी मध्यम स्वरूपात राहील. गोंदिया जिल्ह्याकडे तुमसा, चिरगाव, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, लांजी, साक्रीटोळा, देवरी आणि डोंगरगड, चिंचोला या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळू शकतो. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.